नमस्कार. आपण बनवणार आहोत आज गवारच्या शेंगांची भाजी। तर इथे ठेवलेली आहे कढई आणि आपण टाकायचं आहे तेल। ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मोहरी, जिरे, ओवा, हळद टाकून घ्यायची आहे आणि ह्या शेंगा आपण याच्यामध्ये शेंगा टाकून छान परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ, छान मिक्स करून घेऊया। आणि याच्यात टाकणार आहोत आपण लाल तिखट, काळा मसाला, छान मिक्स करून घेऊया। आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपण शेंगा ह्या शिजवून घेणार आहोत। दहा मिनिटे झालेले आहे। आपण बघूया आता शेंगा शिजली आहे का। बघू शकता शेंगा छान शिजलेल्या आहे। आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खमंग असा शेंगदाण्याचा कूट, आणि छान मिक्स करून घेऊया। दाण्याचं कूट घालून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत थोडासा गूळ। गुळामुळे भाजी अगदी चटपटीत लागते गवारची। थोडासा कडवटपणा असतो गवारला, तर अगदी गुळामुळे छान लागते। आणि 2 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत। बघू शकता तयार आहे आपली मस्त अशी रसरशीत गवारची भाजी। छान कोथिंबीर घालून घेऊया। आणि ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। नक्की करून बघा अशी शेंगदाणे घातलेली भाजी, खूप टेस्टी लागते। आणि आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। पद्धतीने तयार आहे मस्त अशी गवारच्या शेंगांची भाजी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा अशा छान छान रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।